नमस्कार तोडकर साहेब. नमस्कार 25 नमस्कार. ऑगस्ट चा अंदाज कसा राहील आता पावसाचा राज्यातील? 25 तारखेला सकाळपासून हं, हं, जळगाव, धुळे, नंदुरबार, हं, हं. छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांना, तसेच भोकरदन, जाफराबाद परिसर, कन्नड, सिल्लोड परिसर, हा, तर बुलढाण्यामध्ये उत्तर भागामध्ये, नागपूरपर्यंत, अकोला वगैरे भागामध्ये संततधार किंवा झडीच्या पावसाची शक्यता आहे. हा, हा, त्यानंतर नाशिक क्षेत्रामध्ये आणि नगर जिल्ह्यातही काही ठिकाणी असा झडीचा पाऊस पाहायला मिळेल. मुंबई, हा, कोकण किनारपट्टी तर आहेच. हा, हा. त्यानंतर हा जो पाऊस आहे, हं, परभणी, बीड जिल्ह्यातही काही ठिकाणी ढगाळलेलं वातावरण, तर सकाळच्या पारी शितोडे वगैरे जातील. तर हं. सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊन पावसाचा खेळ असेल सकाळपासून. हा, मात्र जो काही उत्तरेकडील महाराष्ट्र आहे, उत्तर हा, महाराष्ट्र म्हणूयात आपण, हा, बुलढाणा, लगतचा भाग असेल, एमपी, नागपूर, हा, अमरावती, अकोला या भागात देखील झडीचं स्वरूप पाहायला मिळणार आहे हा, सकाळपासूनच. हा, हा. हं, तर काही हं, शेतकऱ्याचे असे प्रश्न आहेत, आता हे झडीचं स्वरूप पूर्ण महाराष्ट्राभर आहे, तर हं. हे झडीचं स्वरूप कधी कमी होईल? नक्कीच हा, 26 तारखेपासून त्याच्यामध्ये बदल हा, पाहायला मिळेल. हा, 26 ला जवळपास 50% पाऊस कमी व्हायला आहे. हा, पण हा, जो धुळे नंदुरबारचा भाग आहे, यांना जैशी तैशी परिस्थिती आहे 26 ला सुद्धा. हा, थोडा जोर कमी होईल. जे गर्जना असतात, जे हा, मुसळधार सरी असतात, याच्यामध्ये थोडा फरक पडणार आहे. 10-5 ठिकाणी असे हा, अपवाद घडतीलच. हा, पण दिनांक 27 पासून पाऊस विश्रांती घेतोय. हा, पूर्व विदर्भ तसा 26 लाच फरक पडणार आहे पूर्व विदर्भाला, पण 27 पासून पूर्णपणे विश्रांती घेतोय. हा, पूर्व विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना, हा, मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना, आणि पश्चिम महाराष्ट्रात मात्र थोडंसं पश्चिम भागात ना, म्हणजे नाशिक वगैरे, धुळे, नंदुरबार, सांगली, पुणे भागामध्ये या 27 ला पण पाऊस राहीलच. हं, मध्यम स्वरूपाचा राहील, तर काही ठिकाणी चांगला देखील पडू शकतो. हं, पण याच काळामध्ये काही ठिकाणी हं, स्थानिक वातावरणामुळे पाऊस देखील होऊ शकतो भागांमध्ये. 10-5 पण 85% उघडीप आहे. हं, मग हं. 27 पासून हा, 28 ला उघडीप आहे, 29 ला उघडीप आहे. हा, पश्चिम महाराष्ट्रात सर्वदूर उघडीप राहील. हा, पण पूर्व विदर्भातल्या काही जिल्ह्यांना, जसं की चंद्रपूर म्हणूयात आपण, वर्धा म्हणूयात, हिंगणघाट म्हणूयात, आणि नांदेडच्या बाँड्री लगतच्या भागांना, तसेच यवतमाळच्या बाँड्री लगतच्या भागांना, हा, बाँड्री लगतचा भाग म्हणजे आपला तेलंगणा, छत्तीसगड, हा, तर या भागांना पाऊस होऊ शकतो 29च्या मध्यरात्री. हं, हं, त्यानंतर 30 ला सुद्धा हा, पूर्व विदर्भात सर्व जिल्ह्यांना पाऊस असेल. हं, मात्र हं, पश्चिम महाराष्ट्र, नंदुरबार, धुळे चांगला उघडीप मिळणार आहे. हं, हं, यांना 5 दिवस उघडीप मिळेल. जितकी लेट उघडीप, तितक्या लेट दिवस हा पाऊस हं, उघडीप देऊ शकतो. हं, हं. आता काही हं. शेतकरी तुमच्याबद्दल कारण की मेसेज मार्फत धन्यवाद सांगतात की तोडकर साहेबाचा मागील आठवड्याचा किंवा मागील आपल्या 2-3 व्हिडिओच्या मार्फत तुम्ही कॉल रेकॉर्डिंग दिल्याबद्दल त्यांचे सर्वांनी तुमचे धन्यवाद, आभार केले. नक्कीच तर नक्कीच त्यांना पण धन्यवाद. हा, तर त्यांना ठीक आहे, धन्यवाद.